मधुराताई, आमच्या कुटुंबातनं परवा वाद झाला। मला असं वाटत होतं की माझी बहिणी माझ्या बाजूने बोलेल, माझी जाऊ माझ्या बाजूने बोलेल किंवा माझी नणंद माझ्या बाजूने बोलेल, पण माझ्या बाजूने कोणीच बोललं नाही। मला असं वाटत होतं कमीत कमी हे तरी बोलतील, पण हे पण चूप राहिले आणि त्याच्यामुळे मला खूप ऐकून घ्यावं लागलं आणि अगदी मनस्ताप झाला। नमस्कार मंडळी, मधुराताईच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। सध्या नवरात्र उत्सव चालू आहे, त्याच्यामुळे कसं प्रसन्न वाटतंय आणि तुम्हाला सर्वांना नवरात्री उत्सवाच्या आणि येणाऱ्या दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आता बरेचदा आयुष्यात, कुटुंबामध्ये, ऑफिसमध्ये असे कधी प्रसंग घडतात जेव्हा आपण मानसिकरित्या एखाद्या व्यक्तीवर खूप जास्ती अवलंबून असतो। आपल्याला वाटत असतं जेव्हा पण कधी अशी परिस्थिती येईल तेव्हा कोणीतरी आपल्या बाजूनी त्याचं मत मांडेल किंवा शहानिशा करेल, पण इतका मोठा धक्का बसतो की तो व्यक्ती ज्याच्यावर आपण अवलंबून असतो तो मूग गिळून बसतो, अक्षरशः गप्प बसतो आणि मग आपण एकटे पडतो, कुठेतरी आपला विश्वासघात झाल्यासारखा होतो। अशा प्रसंगांना आपल्यापैकी प्रत्येक जण गेलेले आहे। मग अशा वेळेस काय करायला पाहिजे? किती दिवस आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहणार? मला तर असं वाटतं मैत्रिणींनो, आपण सगळ्यांनी सक्षम झालं पाहिजे आणि आपण स्वतःचा स्टँड स्वतः घ्यायला पाहिजे। आता स्टँड घेणं म्हणजे काय? तर स्टँड घेणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा कंट्रोल, पूर्ण नियंत्रण आपल्या हाती असायला पाहिजे। मला ह्या गोष्टी चालतात, मला ह्या गोष्टी चालत नाही, किंवा लोकांनी, समाजाने किंवा आपल्या नातेवाईकांनी आपल्याला कुठल्या पद्धतीने वागणूक दिली पाहिजे हे आपण आपल्या वागणुकीत ठरवत असतो। काही काही गोष्टी अशा असतात की प्रत्येक नात्याला एक मर्यादा असते आणि त्या मर्यादा प्रत्येक व्यक्तीला आपण जाणवून दिल्या पाहिजे असं मला वाटतं। जर का आपण आपला स्टँड घेतला नाही किंवा आपण स्वतःला एका पद्धतीने समाजासमोर, कुटुंबासमोर उपस्थित केलं नाही तर मला असं वाटतं की आपल्याला हवा तसा रिस्पेक्ट मिळत नाही। माझं कोणी ऐकत नाही, मला कोणी विचारत नाही। म्हणजे माझ्याकडे इतक्या स्त्रिया काउन्सिलिंगसाठी फोनवर बोलतात माझ्याशी, तेव्हा त्यांच्यापैकी कित्येक जणांकडनं मी ऐकते, मधुराताई आम्हाला घरातल्या कुठल्याच डिसिजन मध्ये विचारत नाही किंवा पैसे आमच्या हातात नसतात, सगळं घर आम्ही चालवतो, आम्ही नोकरी करत नाही, पण एखादी 50-100 रुपयाची वस्तू घ्यावी अशी वाटली तरी सुद्धा गयावया करून नवऱ्याला पैसे मागावे लागतात। सो ही जी परिस्थिती आहे ना ही खूप ठिकाणी आहे, म्हणजे त्याच्यात श्रीमंत गरीब असा अजिबात हे नाहीये। हे ऑल ओव्हर इंग्लिशमध्ये एक शब्द आहे रॅम्पट, म्हणजे अगदी सर्रास कुटुंबांमध्ये या गोष्टी घडतात की जिथे स्त्रियांना काडीमोली किंमत दिली जात नाही। मग मला असं कधी कधी वाटतं की आपणच त्याला कुठेतरी जबाबदार आहोत। आपण आपल्या मर्यादांचं जाणीव दुसऱ्याला आपण करून दिलेली नाहीये। सो त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला खूप ग्राह्य धरल्या जातं आणि कधी कधी घरातली लोक खूप जास्ती डॉमिनेटिंग असतात। मग अशा वेळेस आपण एकटं काय काय करणार अशी पण परिस्थिती उद्भवते। सो सुरुवातीपासूनच जर का आपल्याला जमत असेल तर आपण आपले लाईन ऑफ ऍक्शन क्लिअर ठेवायला पाहिजे, स्वतःचा स्टँड घ्यायला पाहिजे। म्हणजे बेसिक मानाची वागणूक प्रत्येक स्त्रीला तिच्या कुटुंबात, समाजात, ऑफिसमध्ये कुठे ती जाईल तिथे ती बेसिक जे आपण म्हणतो ना चांगली वागणूक हे मिळणं फार गरजेचं आहे। आणि मला तर वाटतं हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे, स्त्री असू दे, पुरुष असू दे किंवा एखादं लहान मूल असू दे। सो आपण स्टँड घेणं हे खूप गरजेचं असतं। मग आता आपण ज्या लोकांवर अवलंबून असतो स्टँड घेतील आपल्यासाठी म्हणून, ती लोक काय करतात, नेमकी त्यावेळेस गप्प बसतात। मग असं का होतं? तर ह्याच्यात ना मनुष्य स्वभावाचे बरेचसे बारकावे आहेत। एक तर कुठेतरी असं म्हणतात ना, मनुष्याचं अंतर्मन कधीही बघू नये, तर कधीतरी ईर्ष्या असते, जेलसी असते। आपल्यावर एखादा प्रसंग वाईट आला तर एखाद्या काही लोकांना असं वाटतं बरं झालं आता हिला सहन करू दे, आणि आतल्या आत ते शांतपणे त्या गोष्टीची मजा घेत असतात। कधी कधी त्या व्यक्तीला पूर्णतः
माहिती असतं की समजा दोन व्यक्तींमध्ये काही वादविवाद झाले आहेत तर कोण चूक कोण बरोबर किंवा नेमकं काय गैरसमज झालेला आहे ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. पण आणि एवढी पण त्या व्यक्तीमध्ये ताकद असते की जर का त्यांनी व्यवस्थित मध्यस्थी केली तर दोन व्यक्तींमधली गॅप किंवा गैरसमज हे दूर होऊ शकतात. पण कुठेतरी आपण म्हणतो ना असं विकृत मानसिकतेची ही लोक असतात आणि त्यावेळेस ती विकृत मानसिकता आपल्या समोर येते. ही लोक गप्प बसतात किंवा बरेचदा त्यांना स्वतःसाठीच कधी स्टँड घेता आला नसतो आयुष्यात तर ते तुमच्यासाठी तरी काय घेणार. आणि स्टँड घेण्यासाठी खूप धाडस सुद्धा लागतं कारण त्यातनं थोडासा वाईटपणा येतो, लोकांना आपल्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. पण जे काय होणार ना ते एकदाच होईल. नंतर जेव्हा आपण आपल्या गोष्टी सांगतो की ह्या गोष्टी मला नाही जमत बाबा, हे आम्ही नाही करू शकत, ह्यातनं तुम्हालाही त्रास होईल मलाही त्रास होईल. सो असं जेव्हा आपण स्पष्टपणे आपलं मत मांडतो किंवा या प्रकारची वागणूक मला अपेक्षित आहे आणि तुम्हाला ती देणं गरजेचं आहे, त्याशिवाय मला मानसिक शांतता नाही मिळत. मी जर का चांगली वागते, तुमच्याशी प्रेमाने बोलते, सगळं व्यवस्थित करते, तर मला पण एक मिनिमम रिस्पेक्टची अपेक्षा ही असणं फारच स्वाभाविक आहे. आता मैत्रिणींनो, जर का स्टँड तुम्हाला घ्यायचा असेल तर एकतर सर्वात पहिले धाडस लागतं, हिंमत लागते. त्याचे परिणाम जे होतील ते सामोरं जाण्यासाठी तुमच्यात तेवढं करेज लागतं, हिंमत लागते. म्हणजे जेव्हा आपण आपलं स्टँड घेतो किंवा आपलं मत ठामपणे मांडतो त्यावेळेस एखादी वेळेस आपल्याला एकटं वाटू शकतं, आपल्याशी कोणी बोलणार नाही, आपल्याबद्दल गैरसमज होऊ शकतात किंवा आपण खूप अहंकारी आहोत, घमेंडी आहोत किंवा स्वार्थी आहोत, अशा प्रकारचे गैरसमज आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना होतात. पण आपल्या मनाला माहिती असतं की हे का करणं आवश्यक आहे. थोडे दिवस ह्या गोष्टी सहन कराव्या लागतात, नंतर सगळ्या गोष्टी ह्या नॉर्मलाइज होतात. कारण असं म्हणतो ना, काही काही गोष्टींना वेळ द्यावा लागतो. जसं तुमची बाजू तुम्हाला दुसऱ्यांसमोर मांडायला एक वेळ लागला, एक अवधी लागला, तसंच तुमची बाजू समजायला दुसऱ्याला सुद्धा तेवढासा पुरेसा वेळ द्यावा लागतो त्या गोष्टी समजून घ्यायला, पचवण्यासाठी. कधी कधी यश येतं, कधी कधी अपयश येतं. पण स्टँड न घेतल्यामुळे जी मानसिक कुचंबणा आपली होते ती होत नाही, हे मी तुम्हाला नक्की सांगते. आता एक छोटंसं माझ्या घरातलं उदाहरण देते. अगदी स्टँड वगैरे घेण्यासारखं नव्हतं, पण कसं एक प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स असतात बघा. मला ना क्लॉस्ट्रोफोबिया आहे. आता मराठीत ह्याचा शब्द मला माहिती नाही, पण खूप गर्दीत असं नेलं किंवा एस्पेशली जेव्हा आपण प्रवासात खूप असं एकाच गाडीत भरपूर लोक बसली आहेत किंवा काचा बंद केल्या आहेत, एसी लावलाय आणि खूप लोक गाडीत आहेत, तर त्यावेळेस मला प्रचंड मळमळतं, उलट्या होतात, हेडेक होतं, पित्ताचा त्रास होतो. आणि आता ह्या गोष्टी मला अगदी लहानपणापासून होतात, म्हणजे आत्ताच होत आहेत वगैरे असं नाहीये. तर जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळेस आम्ही, म्हणजे आता तर आम्ही बारामतीत आले, पण वालचंद नगरला त्यावेळेस स्वतःच्या गाड्या वगैरे काही नसायच्या, त्या अशा भाड्याच्या ट्रॅक्स मिळायच्या बघा. सो आम्हाला असं बरेचदा त्या ट्रॅक्स मधनं सगळेजण आम्ही एकत्र जायचो आणि मला त्याचा खूप त्रास व्हायचा. आणि मी एकदा दोनदा सांगितलं पण की मला त्रास होतोय, कधी उलट्या व्हायच्या, कधी डोकं ठणकायचं. पण सगळ्यांना असं वाटलं अरे ही ऍडजस्ट होत नाहीये, हिला चालत नाही सगळ्यांसोबत, असं थोडासा गैरसमज वगैरे झाले. पण मला घरी आल्यानंतर इतकं शूटिंग पेन व्हायचं की डोक्यामध्ये, इतक्या उलट्या व्हायच्या की मी 2 दिवस अगदी फ्लॅटच. कारण ते काय एसी लावायचं, काचा बंद करायच्या, 8-9 लोक एकाच गाडीमध्ये. त्यावेळेस आमच्या काही स्वतःच्या गाड्या वगैरे नव्हत्या, बेताचीच परिस्थिती होती. सो ऍडजस्ट करावं लागायचं. तर त्यातनं थोडेसे गैरसमजही झाले. पण एकदा असा प्रसंग झाला की आम्हाला तुळजाभवानीला सोलापूरला जावं लागलं आणि ते सुद्धा मार्च-एप्रिलचा महिना. आणि इमॅजिन करा, तुळजापूर किती भयंकर उष्णता असते, तिथे गरमी असते. आणि देवीला जायचं म्हटलं, दुसरी गाडी करूया म्हटलं तर नेमकी त्या दिवशी गाड्या अवेलेबल नव्हत्या. तर मला मग म्हटलं अरे पण आपलं दर्शन होणार नाही भवानीचं, मग जाऊया आपण, करूया ऍडजस्ट, काही औषध वगैरे घेऊया. मग औषधं घेऊन वगैरे बसले आणि 2 तासांनी इतका जसं 11-11:30 व्हायला लागले ना, तर उष्णता वाढायला लागली. एसी काम एवढा चांगला करत नव्हता, कारण 8 लोक गाडीमध्ये, शिवाय ड्रायव्हर.
आणि मला ज्या उलट्या व्हायला लागल्या, शूटिंग पेन डोक्यात चालू झालं, माझ्या उलट्या थांबेच ना. आणि एक पॉइंटला असं झालं की माझे हातपाय थरथरायला लागले आणि मी डोळे फिरवले, बेशुद्ध व्हायला लागले. आणि मग साहजिकच आहे, सगळे घाबरले. मग डॉक्टरांना फोन केला. असा आडनीड रस्ता, कुठे पटकन हॉस्पिटल नाही. फोनवरच डॉक्टरांना विचारलं असं असं होतंय. मग ते म्हणाले की लवकरात लवकर तिला कोणाच्या तरी घरी न्या, तिकडचे सगळे लाईट बंद करा त्या खोलीचे, इलेक्ट्रॉल पाजा, ही औषधं द्या आणि 1-2-3 तास झोपू द्या आणि ऊन उतरल्याशिवाय काय प्रवास करू नका. मग असं सगळं झालं आणि त्यावेळेस लोकांना लक्षात आलं, घरच्यांना, की अरे बापरे, हे खूपच सिरियस प्रकरण आहे. म्हणजे हिला जो काही त्रास होतो तो खरंच त्रास होतो. पण त्याच्या आधी 2-3 महिने असं होतं की अरे हिला चालत नाही, हिला एकटंच जायचं असतं, अमकं तमकं असं सगळं झालं. आता त्याला बरीच वर्षे उलटून गेली. पण तो स्टँड घ्यावा लागतो की बाबा हे मला नाही जमत, हे मला नाही सहन होत. वेळ आली, मला त्रास व्हायचा तो त्यापेक्षा झाला, पण दुसऱ्यांना पण कळलं की अरे असा त्रास होतो, ह्याच्यात काय इश्यू नाहीये, की पर्सनल इश्यू कोणाबद्दल नाहीये, ह्याच्याबरोबर जायचं नाही वगैरे, त्रास होतो. सो कधीतरी आपल्याला काही काही गोष्टीमध्ये स्टँड हा घ्यावा लागतो. मग आता नेमका स्टँड कसा घ्यायचा? तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे नाही म्हणायला शिकायचं. आपल्याला इतका संकोच आहे ना या, म्हणजे लोक काय म्हणतील हा खूप मोठा रोग आहे. असं मी कुठेतरी परवा इन्स्टावर स्क्रोल करताना एक रील पाहिलं, मला ते इतकं आवडलं. लोकांना काय वाटेल, अरे पण तुझी दुर्दशा काय होते ते तर बघ ना. एखादी गोष्ट समजा तुम्हाला जमत नाही, पटत नाही, ती योग्य वाटत नाहीये तुमच्या मूलभूत सिद्धांतांना, तर ती गोष्ट मी करणार नाही, या बाबतीत आपण क्लिअर राहायला पाहिजे. बरं, मी सिद्धांत का म्हटलं? समजा एखाद्याला आपल्याला मदतीची गरज आहे, त्यावेळीच आपण स्टँड घ्यायला नको. म्हणजे ऑफकोर्स तुम्ही आता सगळे मॅच्युअर आहात, तुम्हाला माहिती आहे की तारतम्याने कसं वागायचं. सो काही गोष्टी आपल्याला ज्या पटत नाहीत, ज्या आपल्या मॉरल व्हॅल्यूजच्या विरोधात आहेत, नीतिमत्तेच्या विरोधात आहेत, त्या गोष्टी करायच्या नाहीत. पण जेव्हा पण आपण स्टँड घेतो ना, तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नाही म्हणायला शिकायचं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण खूप सरळ राहायला पाहिजे. आपली ना अशी ते सिरियलमध्ये दाखवतात तशी मधनच चांगली भूमिका, मधनच खलनायिकेची भूमिका, असं आपलं वागणं नसायला पाहिजे. ड्युअल वागणं अजिबात बरोबर नाहीये. खरं ते खरंच वागायचं. मग लोकांना काय वाटायचंय ते वाटू दे. अमुक एक गोष्ट कुटुंबाच्या विरोधात जाते किंवा कोणीतरी गॉसिप करतंय, हे नीतिमत्तेच्या बाहेर आहे, सो मी हे करणार नाही. सो काही काही गोष्टी अशा आपण ठरवून घ्यायला पाहिजे की काय चूक आहे, काय बरोबर आहे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. मग आपण असं अध्यात्मध्यात नाही, कधीतरी ह्याच्या बाजूने बोललं, कधीतरी इथून मजा पाहिली, कधीतरी ह्याच्या अगेन्स्ट बोललो, कधीतरी तिच्या अगेन्स्ट बोललो. असं जेव्हा आपण आपली ड्युअल पर्सनॅलिटी असते ना, तर ती एक प्रकारची विकृती असते. आणि त्यातनं ना आपल्याला म्हणजे कर्मामुळे तर त्रास होतोच, पण आपल्याला पुढे पुढे त्याचा मानसिक त्रास पण व्हायला लागतो. कुटुंबातल्या लोकांना सुद्धा कधीतरी हे उघडकीस येतं की हे काय प्रकरण सरळ नाहीये. मग कशाला असं वागायचं ना. जेवढं सरळ, जेवढं प्रामाणिक वागता येईल ना तेवढं वागायचं. त्यातनं तुम्हाला मनशांती मिळणार आहे. आणि मग जेव्हा तुम्ही स्टँड घ्याल ना, तेव्हा तुम्हाला कोणी विरोधात जाऊ शकणार नाही. अजून फार महत्वाचा मुद्दा म्हणजे अजिबात घाबरायचं नाही. आपण खूप घाबरतो, कसं बोलायचं, बोललं तर लोकांना काय वाटेल, त्याला काय वाटेल. पण माझं असं म्हणणं आहे, फटकळ बोलणं आणि स्पष्ट बोलणं ह्याच्यामध्ये फरक असतो. काही काही गोष्टी आपण कशा मांडतो त्याच्यावर त्या दुसऱ्या माणसाला आपल्याबद्दल काय वाटतं हे अवलंबून असतं. आपण शांतपणे, नम्रपणे आपले मुद्दे मांडू शकतो की बाबा हे असं जे गोष्ट आहे ह्यानी मला त्रास होतो, सो तुम्ही प्लीज असं वागू नका. कारण जर का आपण हे नाही सांगितलं ना, तर त्याचा प्रॉब्लेम असा होतो की लोक ना आपल्याला खूपच ग्राह्य धरतात. इतकं बाबा मधुराला हे चालतंय, कसंही वागा, कसंही करा. तर असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही लिमिटेशन्स आहेत, मर्यादा आहे. त्याचा आपण एक व्यक्ती टू व्यक्ती म्हणून त्याचा आदर हा आपण केलाच पाहिजे. सो जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही
तेव्हा ती समोरच्याला शांतपणे प्रेमाने तिरस्कार न करता समजून दिली पाहिजे की बाबा हे मला नाही जमू शकत, आय एम रिअली सॉरी. मला जर का जमलं असतं किंवा मला हे पटलं असतं तर मी नक्की मदत केली असती, पण ह्या गोष्टीनं मला पटत नाही आणि मला ह्याचा त्रास होतो आणि त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी नाही करू शकत. सो हे आपण बोलायचं जे धाडस आहे ना, हे धाडस आपण जमवलंच पाहिजे. मग त्यातनं थोडासा वाईटपणा येईल, गैरसमज होईल, काय व्हायचं ते होऊ देत, पण तुम्हाला जे आतल्या आत मन खातं, म्हणजे ना मी जेव्हा असं बघते ना अत्याचार होतात बायकांवर अमकं तमकं, तिथं खूप पुढच्या गोष्टी आहेत, त्या तर होऊच नाहीत समाजामध्ये, पण घरामध्ये सुद्धा स्त्रियांना इतका मानसिक त्रास आहे आणि घरातल्याच बायका एकमेकींना त्रास देतात. म्हणजे मला अक्षरशः हात जोडून नमस्कार करते मी तुम्हाला सगळ्यांना की बायांनो असं करू नका, एकमेकाचं जीवन वाईट करू नका. तुम्हाला नाही आवडत ना एखादी व्यक्ती, नका बोलू ना, पण रोज सकाळ संध्याकाळ उठून एखाद्याच्या संसारात आगलावेपणा करायचा किंवा सतत अशी गॉसिपिंग करायची, ह्यातनं काही मिळणार नाही. उलट मी माझ्या चॅनलवर सगळ्यांना सांगते की स्वतःला डेव्हलप करा, स्वतःमध्ये सुधारणा करा, लोकांना काय करायचंय ते करू द्या. समजा तुम्ही गृहिणी असू देत, हाऊस किंवा वर्किंग वुमन असू देत, तुम्ही नोकरी करणारे असू देत, व्यावसायिक असू देत, फोकस्ड राहा. आयुष्यात आपल्याला स्वतःला अपग्रेड करायचंय, स्वतःला चांगलं करायचंय, एक डॅशिंग पर्सनॅलिटी स्वतःची बनवायची. कुठे अडकून बसलात, सासू काय बोलली, हे काय बोलले, ते काय बोलले, दुसऱ्याच्या संसारात अजिबात लक्ष घालायचं नाही. फोकस्ड राहायचं, म्हणजे इतकं बिझी राहायचं की जर्नलिंग करायचं, स्वतःमध्ये सुधारणा करायची, अफर्मेशन्स द्यायचे. माझे किती 501 व्हिडिओज आहेत या सगळ्या गोष्टींवर. तर चांगल्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व व्हा आणि जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टींमध्ये हे होता ना, रमता, तर त्याचा इफेक्ट तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये इतका सुंदररित्या दिसून येतो. तुमचा आत्मविश्वास वाढतो, तुमची ग्रेस वाढते, तुमचं प्रेझेंटेशन वाढतं, तुमची संभाषण कौशल्य वाढतं, लोकांना तुमच्याबद्दल एक वेगळा रिस्पेक्ट दिसतो. आणि मी हे तुम्हाला माझ्या जर्नीमध्ये सांगितलंय की मी पूर्वी 20 वर्षापूर्वी कशी होते, आज मी कशी आहे. सो हे सगळं स्वतःवर काम केल्यानंतर निर्माण होतं. सो मैत्रिणींनो, आता नवरात्र चालू आहे, नुसतं देवीच्या आरत्या पूजा करण्यापेक्षा स्वतःमधली ती जी आंतरिक शक्ती आहे ना, दैवी शक्ती, ती जागृत करा. स्वतःला चांगलं सशक्त बनवा आणि खूप चांगल्या पद्धतीने आपलं आयुष्य जगा. आणि फार महत्वाचं आहे ना, व्हॅल्यू सिस्टीम्स तयार करा, मूलभूत सिद्धांत स्वतःसाठी तयार करा की मी हे असं वागणार, मी गैर वागणार नाही. असं खूपशा लोकांमध्ये मी पाहिलंय, समोर गोड बोलतात, मागणं काहीतरी वाईट बोलतात, समोर एक वागतात, मागे एक वागतात, भलतच करतात. आणि किती कॉम्प्लिकेटेड आहे ना आयुष्य अशा पद्धतीने जगणं. त्यापेक्षा जेवढं आपण सरळ राहू, प्रेमळ राहू, मन मोकळं राहू, हे पटतंय बाबा, हे नाही पटणार, हे जमतंय, हे नाही जमणार, असं जर का आपण राहिलो आणि नम्रपणाने, ओके, म्हणजे त्याच्यात कुठेही उर्मटपणा आहे, दादागिरी केलीये बाबा किंवा खूपच अहंकार केलाय, तर मग त्या सगळ्याची मजा जाते. पण नम्रपणे, शांतपणे जर का आपण हे सगळं केलं, तर आपण स्वतःसाठी जर का स्टँड घेऊ शकलो, तर एक आगळा वेगळा फरक तुमच्या व्यक्तिमत्वात होईलच. पण दुसरे लोक ज्या पद्धतीने तुमच्याकडे बघतात, ज्या पद्धतीने वागवतात, तेच त्याच्यामध्ये सुद्धा एक चांगला बदल होईल. मी आशा करते मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. माझ्या स्वतःच्या अनुभवातनं मी हे व्हिडिओज तुमच्या समोर आणते. शिवाय इतका मोठा आपला परिवार झालाय, जवळजवळ 70,000 स्त्रिया आपण सगळ्या मैत्रिणी आहोत. खूप लोकांचे फोन येतात, बोलतात, मन मोकळं सांगतात काही ना काही. तर स्पीक टू मधुरा हा आपला प्रोग्राम आहे, ज्याच्यावर खाली माझा नंबर दिला आहे, त्याच्यावरनं तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता. मी जर का सगळ्यांशी बोलायला लागले तर इतकं असतं ना बायकांना सांगायचं, 2-2, 3-3 तास माझे फोनवर जातील. सो काउन्सिलिंगचं स्वरूप दिलेलं आहे, कारण मी एक सर्टिफाईड इंटरनॅशनल कोच आहे.
त्याच्यामुळे मी तुम्हाला त्या दृष्टीने मार्गदर्शन करू शकते आणि फ्री मध्ये काहीच ठेवलेलं नाहीये. आपले व्हिडिओ सगळे फ्री आहेत, त्यातनं मॅक्झिमम शिकता येईल. सो मी आशा करते मंडळी आजचा हा नवरात्रीचा स्पेशल व्हिडिओ म्हणू शकतो आपण, हा तुम्हाला आवडला असेल. स्वतःसाठी स्टँड घ्या, आनंदी राहा आणि दुसऱ्याला सुद्धा आनंदी ठेवा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासकट. टिल देन मंडे, स्टे हॅपी, स्टे मोटिवेटेड आणि पुन्हा एकदा दसऱ्याच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.